तर नागपूर अपघात प्रकरणावरून एकीकडे भाजपवरती टीका करणाऱ्या महाविकास आघाडीची आता आपापसामध्ये जुंपलेली आहे। संकेत बावनकुळेवरती राजकारण करायचं नाही असं विधान करणाऱ्या विकास ठाकरेंवरती सुषमा अंधारेंनी तोफ टाकली। सुषमा अंधारेंनी विकास ठाकरेंवरती दिवाणघेवाणीचा आरोप केलाय, त्यावरती विकास ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलंय। पोलीस यंत्रणेने केलेल्या तपासामध्ये काल हे निष्पन्न झालं की तो गाडीच्या बाजूला बसलेला होता आणि मग मला वाटतं की आता पोलिसांना काय करायचं ते करायचं आहे, परंतु याच्यावर नागपूरचे जनप्रतिनिधी म्हणून माझी जी भूमिका होती, जर त्याच्याकडनं चूक झाली असती तर त्याच्या वडिलांनी जे बोललं त्याच्यापेक्षा जास्ती मी बोललो असतो। हे सिद्ध झालं आहे की बावनकुळेंचा मुलगा गाडीमध्ये होता, हावरे गाडी चालवत होता आणि जीवितहानी झाली नाही। आता कोण तक्रारी दिल्या कोणी नाही दिल्या हे एवढं काही मला माहिती नाही, पण माहितीनुसार असं वाटतं की तक्रार द्यायला कोणी गेलेलं नाही आहे आणि उगाचच या गोष्टीचं राजकारणही व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतं। जे विकास ठाकरे म्हणतायत की माझ्या मतदारसंघातली घटना आहे, जर तुमच्या मतदारसंघातली घटना होती तर तुम्हाला सकाळीच व्यक्त व्हायला काय झालं होतं, त्याच्यासाठी तुम्हाला तब्बल 24 तास उलटून गेल्यानंतर 36 तास उलटल्यानंतर तुम्हाला का व्यक्त व्हावंसं वाटलं। त्याच्यापैकी जो एक आहे, मला वाटतं अर्जुन हरणावळे की अर्जुन हावरे या नावाची जी व्यक्ती आहे, या व्यक्तीच्या वडिलांचा आणि एकूण ठाकरे बोलतायत त्या स्टेटमेंटमध्ये काय नेमका अर्थार्थी संबंध आहे, अशा अनेक गोष्टी आहेत। ती तथ्य आज मी समजून घ्यायचा प्रयत्न करेन। गिव्ह अँड टेक म्हटलं, थेट विकास ठाकरेंवर आरोप आहे हा। नाही, गिव्ह अँड टेक याचा अर्थ लगेचच तुम्ही आर्थिक देण्याघेण्याकडे नेऊ नका। गिव्ह अँड टेक कल्चर याचा अर्थ शेजार धर्म असाही असू शकतो की इथे स्थानिकच्या राजकारणात बऱ्याचदा जुळवून घ्यायचं असतं। गुन्हा झाला असेल त्याला सजा व्हावी हीच माझी भूमिका आहे, त्या दिवशी मी सांगितलं। आता माझ्या बोलण्याचा कोणी विपर्यास काढत असेल तर त्याचं उत्तर माझ्याजवळ नाही, कारण की या नागपूर शहरामध्ये 1984 पासून भाजपाशी लढण्याचं काम मी करत आहे। तर भाजपाशी कसं लढावं हे मला नागपुरात समजते। आता याच्यासाठी मला कोणाकडून ज्ञान घेण्याची गरज नाही आहे। सरकारने भाजपाच्या नेत्यांनी कोणावर अत्याचार करत असतील तर मी कधीच मागवायला आलो नाही। सगळ्यात पहिला नंबर विकास ठाकरेचा राहिला आहे, नागपूर शहरातील जनतेला माहीत आहे आणि म्हणून मला असं वाटते की मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।